श्यामल सुद्धा कुठे आहे ग? येतच असतील ते. कसलं येतोय? बसला असेल कुठेतरी डोसत. दारू पिऊन ड्युटी करायची. मग काय होणार नाही का पोलीस स्टेशन मध्ये चोऱ्या? बघा आले साहेब, लय मोठी कामगिरी करून आली. त्याच्या पोलीस स्टेशनला चोरी झाली. एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे नाही का? हा? मला तर वाटतं ना याचा हारतुरे घालून सत्कारच करायला पाहिजे, नाहीतर गावामध्ये ना वाजत गाजत याची मिरवणूक काढायला पाहिजे. हा. पप्पा गाडीवर बसून काढवा. आमच्या शाळेच्या तिकडे लय गाडव आहेत. हा हे गाडवा, जेवतोस का गप? घरातल्यांना सवयच आहे टोमणे मारायची, दुसरे काही कामच नाहीत. पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा चोरी झाली का नाही तेव्हा मी घरातच होतो. कोणीतरी पोलिसाचं वर्दी घालून पोलीस स्टेशन मध्ये शिरलं होतं. माझीच वर्दी गायब आहे. माझी वर्दी घालून कोणीतरी पोलीस स्टेशन मध्ये गेलं असणार. अरे पण दारू पिऊन कशाला इकडे तिकडे वर्दी काढून ठेवायचं म्हणतो मी. मी नव्हतो कुठं काढून आलो, घरात घालून आलो होतो. विचारा या श्यामलला. या घरातनच वर्दी गायब झाली. ए, तू काल कशाला आला होता पोलीस स्टेशन मध्ये? दादा सांगितलं की तू नाश्ता न करता गेला होतास म्हणून नाश्ता घेऊन आलतो. काय गरज होती? मी मागितला होता का नाश्ता? मी सांगितलेलं होतं का खायला घेऊन ये म्हणून? बोललो होतो मी तुला. काय गरज होती मग? दादा मला ना तुझ्याशी कसं बोलू कसं वागू खरंच कळत नाही बघ. इतकी वर्ष मी तुमच्या सगळ्यापासून लांब होतो, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापासून लांब होतो. मग असं कोणी चिडलं, रागवलं किंवा न जेवता न नाश्ता करता गेलं का नाही मलाच वाईट वाटतं बघ. लय वाईट वाटलं रे, म्हणून तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो होतो. ए, मला नाही गरज तुझ्या प्रेमाची, कळलं का? तू नाहीच आमचा गोपाळ. माझा गोपाळ वेगळा होता. तू कोण कुठला भामटा? अरे तूच माझी वर्दी चोरली असणार.